अंबरनाथमधील अतिक्रमण हटवले, संखे यांचा ऍक्शन प्लॅन। शहरातील वाढते अतिक्रमण हटवण्यासाठी अंबरनाथ नगर परिषदेने धडक कारवाई केली। मुख्य अधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या आदेशानुसार नगर रचनाकार व अतिक्रमण विभागाच्या पथकाने संयुक्तरित्या ही मोहीम राबवली। अंबरनाथ पश्चिम येथील शाळा क्रमांक 1 येथे गेल्या 6 महिन्यापासून अनधिकृत मदरसाचे बांधकाम चालू होते। दिनांक 16 एप्रिल रोजी सदर अनधिकृत मदरसेचे प्रथमतः लाईट व पाणी कनेक्शन बंद केले। तसेच अतिक्रमण विभागाचे प्रमुख श्री नरेंद्र संखे व सर्व कर्मचाऱ्यांच्या मदतीने जेसीपीच्या साहाय्याने सदर मदरसा जमीनदोस्त करण्यात आले। कोणताही वाद न होता शांततेत ही कारवाई पार पडली। या मोहिमेत अतिक्रमण विभागाचे प्रमुख नरेंद्र संखे यांचे नेतृत्व, अत्यंत प्रभावी, अचूक नियोजन, संयम आणि जनतेशी संवाद यांच्या जोरावर यांनी ही कारवाई यशस्वी केली। प्रशासनाने याही पुढे अशा अतिक्रमणावर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे। अधिकारी यांनी नगररचनाला आदेश दिलेले आहेत की जे नगरपालिका आरक्षण आहे त्या ठिकाणी डिमार्केशन करून संपूर्ण जे आरक्षण आहे ते ज्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे किंवा अनधिकृत बांधकाम झालं आहे ते कारवाई करण्यासाठी आदेश प्राप्त दिलेले आहेत। शाळा क्रमांक 1 येथे शाळेच्या आवारामध्ये मदरसा बांधण्यात आला होता। याबाबत त्या मदरसाच्या ट्रस्टींना आम्ही बोलून घेतलं। त्यांना सांगितलं की हे तुम्ही केलेलं काम चुकीचं आहे, ते त्याने चुकीचं मान्य केलं। तदनंतर त्याचं साहित्य केलं, कायदा सुव्यवस्था बिघडू नये किंवा शहरामध्ये कुठल्याही तणावाचं वातावरण दूषित होऊ नये त्याकरता त्यांनी संमती केली की आम्ही हे मदरसा हटवतो। परंतु त्यांनी साहित्य काढलं। माननीय मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशाने आज तो मदरसा पूर्णपणे निस्ताराभूत करण्यात आले आणि आरक्षणावर झालेले काम तोडण्यात आलेलं आहे।